बनवली आपण कसं आहे दारा सकट इथं पायान बघा गे ए नशीब घुम खाऊ वास करेगा वाशाचा कोणा तुझ्या कोण आहे गो तुझा समास दुसरा वास वाशाच्या चपल्या आहे ती कशी आहे झाला कोण रे घाती या तरी म्हणते पुढे चलते वास कसं येतात शी पाणी दिसली नाही बघ कोणाला आम्ही सांगते सगळ्या नका एनर्जी अगो एवढं सोडा जीवन पाया पाय लागता तुझ्या हो पाय नाही पाय रुल करून चालते पाय लागली पाय कोणते लागतात मग कुठल्या मशीचे नका लागायचे आणि काय भाऊ खालच्या वाट्यापासून वरच्या वाट्या माझी अब्रू सगळीकडे सांगतोस माझा भाऊ येतो सहा माझा भाऊ कसा करतात माझा भाऊ तसा करतात गो मेरे काय बाबा काही तिला शिकवलं सगळं शिकवलं ठेवतोय नुसतं एकदा घरात आत हलय काय गे बापल्याला बाय माणूस कायदा करून घालताना लाज आहे तुका सगळ्या बघून कोणाला हात दुखतो आबू गावड्यांचा बघून हा का खाली धरलं तरी काय विशाल भोपळे विशाल भोपळे विशाल भोपळे आंब्याच्या या पाणी लोणच्याचे आंब्याच्या या पाणी त्यांनी पकवला हे 50 ठेव उद्या भुटूक देवा त्यांनी माका 2 हाताने दिले त्यांना 4 हाताने दिली तो बघ कोण बघता माझ्याकडे कोण काय काय वाटला माका कोण कोण घे नाही होतो किती नवऱ्या बोललो या मोडूकला काय झाला संदेश गावड्यान सगळ्या माका सांगले काय सांगते काय सांगते याला सगळ्या सांगले कसं सांगते याला मोडूकला तुका तेरी मोडून गेली माका ते अरे काय तुझा वय तरी करी नाही काय मडक्या होतंय काय गे मडक्या होतंय गे काय होते बिया तुला उद्या तुझ्या अंगात हो तसं विचित्र सपाट करू शकी काहीतरी बोला नको सांगायला ठेवतोय सगळे हसतात शेजारी पाजारी काय म्हणतात माहिती उद्या गो राजस्थान तुझ्या घरात आवाज धापधाप बसलो येतात भाऊ देतात तू तुझ्या भावाक घेतो तुला काय सांगले माहिती भावाचे रुबाई नाही टाकू जे बाई नारिया मुडचे फणस पडले तो धाप करावा दिलो काय सांगलो नवऱ्याच्या गुणावर पांगून तू ऐक रे म्हणायची अब्रू दाखता येतं माका दोन विचारता काय रे तुलगे तुझा येऊन आमच्या घराकडे कधी सांगता आणि काय गो माझ्या घरात राशीचे राशी होते हो भाताचे मेली तुका करून घरात आणलोच आणि तुका पाय पुसला लागला माझा सगळा लय केला होता दिले जाऊन लोकांचा संतोष काय सांगलं मोठे मोठे काय सांगलं तिरुपुरे करियप्पा हो दुकान सांगितलं फसवलं ना काय हो कुलिया आपल्या काय असतं बाबा उठा का वाटला का
बाबा हे तुमचं रोजच चाललंय. पाम सोडतोय भावा छाती भरला पाम सोडतोय हा पाम सोडतोय भावा छाती भरला. हा म्हणतोय आई, ही तुमची नाटकं रोजचीच आहेत. रोजच बाबा मद्यपान करून येत आहे. पायात पाय गेलो मी गेलाय खालती आणि आहे गौरी वरती. हा प्रकार रोजच घडतोय आमच्या घरात. आई लहानाचं मोठं तुका केले काल खाई गेलो आम्ही तिच्यासाठी जगलं. काल खाई गेलो बाबा काल एका होळीची टोपत मी तुम्ही दिले काल खाई गेलो. अगे आई काय झालं माहिती आहे केली पायात काय घसरले ते राहुले खालती आणि मी राहुले त्यांच्यावरती. नाही, हे मला काही सांगून उपयोग नाही. सांग कारण मला ज्ञात आहे की ही रोजची भांडणं तुमची चालू सगळं असतात. भांडणं जातं तिला या धार्येमुळे मी का भांडतो मला एक सांगा, मद्यपान करणं तुम्ही सोडणार आहात की नाही? मी कोणाचा ऐकाच आहे. माझा धंदा कसलो जगाची मोहिनी लोकांची मी लुटल आहे का खाका खाले हलवू नको. काय म्हणावं काय तुमच्या या वागण्याला. मला कंटाळा आलाय. सोडा कंपनीचे मालक ऐकल्या आदित्य नाईक याने माका दिला काय म्हणजे कस्तुरी गावटे त्या बालिकेन माका दिला. देव बरा करून त्याचा आयुष्य व्यवस्थित होतं अशी देवाकडे प्रार्थना मी हा प्रकार आमच्या घरात रोजचाच चाललाय. काय ते बोलणार कोण नाही. माझ्या घरात कधी काय मला एक सांगा, मद्यपान करणं तुम्ही सोडणार आहात? माझ्या मित्रांसमोर ज्यावेळी मी असतो ना, त्यावेळी खरोखरच सगळे मित्र मला हसण्यासाठी तत्पर होत आहेत. तीन वाढण्याची काळजी असा काय म्हणावं काय तुमचं हे वागणं. खरोखरच मला कंटाळा आला या तुमच्या वागण्याचा. आणि म्हणूनच मी माझ्या मनाशी निर्धार केलाय. आणि कोणता निर्धार असेल ऐका. मी खरोखरच यावेळी मी माझ्या मनात ठरवलंय. काय ठरवलंय माहितीये तुम्हाला? मी तुम्हाला पुनश्च विचारतोय, हे मद्यपान करणं तुम्ही सोडणार आहात की नाही? म्हणजे मद्यपान करणं तुम्ही सोडणार नाही आहात? मग बाबा ऐका, मी माझ्या मनात ठरवलंय. काय ठरवलंय माहितीये? नकोय मला तुम्ही, नकोय मला ही आई, नकोय हा तुमचा संसार. माझं जीवन मी कुठेतरी व्यतीत करीन. या तुमच्या रोजच्या भांडणाचा मला कंटाळा आहे. म्हणून यावेळी मी तुमच्या संसाराचा त्याग करणार आहे. जाऊ दे मला माझ्या मार्गाने. कारण तुमच्या या रोजच्या भांडणाचा मला खरोखरच जगावंसं वाटतं.
शपथ घेऊन या साऱ्या जगाला सांगून अभिनंदन आजपासून दारू सोडली. म्हणजे बाबा या क्षणापासून तुम्ही वर्तमान जीवन जगणार आहात. त्याला वाटलं माका. मग बाळा बाबा, एवढाच नाही साऱ्या जगात बोलून सांगाल की या माझ्या गरीबाच्या घरात काय दारू पायी चाललं तर बघ. मग तुमच्या सुद्धा घरात जर दारू असा व्यसन जर असाल तर त्या सोडा. आपला संसार आणि आपली मुलं बाळा यांच्याकडे तुमचं भवितव्य आहे. खरोखरच यावेळी मी धन्य झालोय. खरोखरच काय धन्य पडते झालोय. तुमच्या ऐकण्यास? सरळ तुझा बरा वाटला माका. नाही आई, सगळ्या सागात भाऊ माझं जाग्यावर इलो म्हणून. बाबा कसे जरी वागले ना हो. तरी माझं निर्देशाचं कर्तव्य काय का? तुमची दोघांची सेवा या म्हणतोय, या म्हणा. हे आई, सीधा हा, तुमच्या चरणाची सेवा करावी आणि तुमच्या चरणाचे धुलीकण मस्तकी चर्चित करावे. शुभ आणि मंगलतेचा आशीर्वाद प्राप्त हीच आमच्या मनातील एक अभिलाषा. म्हणत आमच्या मनात भाव आम्ही व्यक्त करण्यासाठी तत्पर असतो.